ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु काकाजी माऊली. नमस्कार. आज आपण बघणार आहोत शिखंडी. शिखंडी हा एक स्त्री होता आणि त्याच जन्मात लिंग परिवर्तनाद्वारे तो एक पुरुष बनला. आज आपण लिंग परिवर्तनाची बरीच उदाहरणे बघतो, पण व्यासांनी महाभारत काळात आपल्या आध्यात्मिक इतिहासाकरिता लिंग परिवर्तनाचा जो कथा रचली शिखंडीद्वारे, त्याला तोड नाही जगत. आजच्या आधुनिक विज्ञानात लिंग परिवर्तन एक क्लिष्ट पद्धत आहे, पण महाभारत काळातही लिंग परिवर्तनाची माहिती भगवान वेदव्यासांना होती. ही आजच्या तरुण पिढीने गोष्ट लक्षात घेणं आवश्यक की आपली संस्कृती किती प्रगत होती. आज आपण युरोप, पाश्चिमात्य देश यांची उदो करतो की ते किती प्रगत आहेत, पण आजच्या तरुण पिढीने आपलं ज्ञान विज्ञान हे आधी किती वैभवशाली होतं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आपण बघूया शिखंडी. भीष्मांनी कुरुवंशाच्या विस्ताराकरिता काशी राजाच्या मुली पळविल्या आणि त्या व्यासांसोबत आणून उभ्या केल्या कुरुवंशाचा विस्तार करण्याकरिता. त्यातली सर्वात मोठी मुलगी अंबा, हिचा विवाह आधीच सांब राजाशी झाल्यामुळे माता सत्यवतीने तिला परत पाठवण्याचा आदेश दिला. अंबा परत सांबाकडे गेली, पण ती भीष्माद्वारे पळविल्या गेल्यामुळे सांबाने तिचा स्वीकार करण्यास नकार दिला. आपल्या या परिस्थितीला भीष्मच जबाबदार आहेत असं मनाशी गाठ बांधून त्याचा सूड घेण्याकरता ती घोर तपश्चर्या करण्याकरता जंगलात गेली आणि ब्रह्मदेवाला तिने प्रसन्न केले. ब्रह्मदेवाने तिला वर दिला की ती पुढच्या जन्मात स्त्री म्हणून जन्मेल आणि नंतर तिचं लिंग परिवर्तन होऊन ती एक शूर योद्धा होईल आणि युद्धाच्या वेळी ती भीष्मासमोर येईल. ती पूर्वाश्रमीची स्त्री असल्यामुळे भीष्म आपले शस्त्र खाली ठेवतील आणि अर्जुन सपासप बाण मारून भीष्मांना सरपंजरी करतील आणि अशा प्रकारे ती आपला सूड उगवेल. वरदानानुसार अंबा पुढच्या जन्मात स्त्री म्हणून जन्माला आली आणि नंतर तिचं लिंग परिवर्तन होऊन ती एक पुरुष बनली. वरवर पाहता यात काही आध्यात्मिक आशय असेल असं वाटत नाही, पण व्यासांची विशाल बुद्धी, त्यातले गणेश आशय काय आहे तो योगी मुरांनी सांगितला आहे. आपण बघूया. शिखंडी म्हणजे मोर. मयुराला डोक्यावर शिखा असते. हिंदूंच्याही डोक्याला शिखा असते डोक्यावर, पण प्रत्येक हिंदू हा शिखंडी बनू शकत नाही. शिखंडी हा एक स्त्री असतो. म्हणजे काय तर कुंडलिनी, व्याकरणात कुंडलिनी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे. ज्याची कुंडलिनी त्याच जागेवर राहते ती स्त्री.
आणि साधनेद्वारे साधनेचा पराक्रम करून ती जेव्हा सहस्त्रार चक्रात येते, हे आहे सहस्त्रार चक्र, इथे स्थिर झाल्यानंतर साधकाला, योग्याला परम समाधी अवस्था प्राप्त होते. समाधी हा शब्द व्याकरणात पुरुषलिंगी आहे. म्हणून जो साधक एकाच जन्मात आपली कुंडलिनी ऊर्ध्वगतीला जाऊन सहस्त्रारात स्थिर करतो आणि समाधी अवस्था प्राप्त करतो, अशा श्रेष्ठ साधकाला शिखंडी म्हटलेलं आहे. योगी मनोहरांनी समस्त मानवजाती करता स्वानुभवावर आधारित 2 अमूल्य अशा साधना निर्मित केलेल्या आहेत. त्यातली एक आहे षटचक्र भेदन आणि दुसरी योग निद्रा. आपल्या शरीरात 7 योगचक्र असतात. पहिलं मूलाधार, जिथे कुंडलिनी 3.5 वेटोळी घालून सुप्त अवस्थेत पडलेली आहे. दुसरं नाभी, तिसरं हृदय, चौथं कंठ, 5वं तालू पडजिभेच्या वर, 6वं भ्रूमध्य आणि 7वं सहस्त्रार. जेव्हा ओंकार षटचक्र भेदनाद्वारे ओंकाराच्या नादानुसंधानात एक एक चक्रावर स्थित होऊन आपण सहस्त्रार चक्रात येतो आणि ते इथे स्थिर झाल्यानंतर मन एकाग्र होतं, समाधी लागते. ते ही शिखा आहे, हे आहे शिखंडी. एकाच जन्मात स्वप्रयत्नाने साधना करून कुंडलिनीला मूलाधारापासून सहस्त्रारावर नेऊन परम समाधी अवस्था प्राप्त करणारा श्रेष्ठ साधक शिखंडी. आता भीष्माचं मरणाचंही आध्यात्मिक असे आपण बघूया. जेव्हा कौरव पक्षाचे सेनापती होते भीष्म, 10 दिवस 9 दिवस झाले होऊन गेले होते, तेव्हा दुर्योधन चिडून म्हणतो का तुम्ही पांडवाचाच पक्ष घेता म्हणून अजूनपर्यंत तुम्ही पांडवांना मारलं नाही. तुम्ही माझ्याकडनं लढून राहिले, पण तुमचा हा प्रेम लगाव हा पांडवांशीच आहे. कुनिर्धार वृत्ती भीष्म हे मनोभावे दुर्योधनाकडून असते. पण तरीही दुर्योधनाने अशा पद्धतीने बोलणं त्यांना परम दुःख वाटतं. ते प्रतिज्ञा करतात की उद्या मी पृथ्वी नीट पांडव करीन. भीष्म जे बोलतात ते करून दाखवतात. हे दुर्योधनाला माहीत होतं, म्हणून त्या रात्री तो शांत झोपला. पण पांडवांच्या शिबिरात मात्र चिंतेचं वातावरण होतं. शेवटी पांडवांनी आपले रक्षक आदर्श भगवान श्रीकृष्णाच्या शरणात गेले. श्रीकृष्ण म्हणजे सत्सत विवेक बुद्धीच्या शरणात गेले. कृष्णाने द्रौपदीला सोबत घेऊन भीष्माच्या शिबिरात गेले. त्यावेळी भीष्म आपल्या शिबिरामध्ये ध्यानस्थ बसले होते. द्रौपदीला त्यांनी पाठवलं. सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने नमस्कार केला, पाय धरले. ध्यानावस्थेतच भीष्मांनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. पण जेव्हा ध्यानात ते उठले तेव्हा लक्षात आलं की स्त्री म्हणजे पुरी दुसरी कोणी नसून ही द्रौपदी आहे. त्यांना मनोमन कळलं की ही क्लुप्ती भगवान श्रीकृष्णाचीच आहे. तेव्हा त्यांनी द्रौपदीला सांगितलं की उद्याच्या युद्धात अर्जुनाच्या समोर शिखंडीला उभं करा. शिखंडी हा पूर्वाश्रमीची स्त्री असल्यामुळे मी तिच्यावर वार करणार नाही. मी आपले धनुष्य खाली ठेवलं. त्याच संधीस अर्जुनाने ब्रह्मात सरसंधान करणारे शर माझ्या पूर्ण शरीरावर छपासप मारा आणि मला शरपंजरी करावी.
आपलं मरण सांगणारा महावीर भीष्म. आणि दुसऱ्या दिवशी तसंच झालं. अर्जुनाचा रथावर शिखंडी होता. भीष्म आणि शिखंडी अमोरासमोर झाल्यानंतर शिखंडीला बघून भीष्मांनी आपले शस्त्र धनुष्यबाण खाली ठेवले आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अर्जुनाने ब्रह्मात सरसंधान करणारे शर भीष्माच्या पूर्ण शरीरावर मारून भीष्मांना सरपंजरी केले. अशा तऱ्हेने कुनिर्धार वृत्ती सुनिर्धारात विलीन झाली. 36 दिवसपर्यंत भीष्म उत्तरायणाची वाट बघत राहिले आणि नंतर उत्तरायण लागताच कुनिर्धारा सुनिर्धारात विलीन झाला. अशी ही शिखंडीची कथा आहे. आणि यातील योग आशय, गणेश आशय योगी मनोहरांनी आपल्याला सांगितला. त्याचं आपण सर्वांनी चिंतन करावं आणि त्यांनी निर्मित केलेली षटचक्र भेदन आणि योग निद्रा या साधना करून जीवन धन्य करावं. हरि ओम.